श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. माणसे जोडण्याची विलक्षण हातोटी श्री महाराजांजवळ होती. श्री महाराज कधी रामायण महाभारतातील तर कधी भागवत कथेतील अनेक दाखले देऊन भक्तांना एकोप्याने राहण्यास व परस्परांवर प्रेम करण्यास सांगत असत. एक वेळ सोनोशी येथे प्रल्हादराव देशपांडेंकडे श्री महाराजांचा मुक्काम होता. गावात देशपांडे यांचे अनेक भाऊबंद व नातेवाईक राहत असत. बहुतेक ही सर्व मंडळी श्री महाराजांचीच अनुग्रहित होती. शिवाय गावातील इतर समाजातील अनेक मंडळी महाराजांची अनुग्रहित होती. त्यावेळी श्री महाराज प्रल्हादरावांना म्हणाले, सायण उपासनेसाठी गावातील मंडळींना बोलावून घ्या. त्यावर प्रल्हादराव म्हणाले, महाराज काय सांगावं, अहो हे आमचे भाऊबंद असून आमच्याकडे येत नाहीत व आमच्याशी बोलत देखील नाहीत. त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग होणार नाही. ते आमच्याकडे उपासनेला येणार नाहीत. त्यावर श्री महाराज म्हणाले, अहो प्रल्हादराव, आपण राम उपासक आहोत. आपण सांगता त्याप्रमाणे आपली चूक नसेलही, परंतु सर्वांशीच सलोख्याचे संबंध निर्माण व्हावेत म्हणून प्रसंगी आपण नमतं घ्यावं, परंतु लोकांना मात्र जोडावं. आता असं करा, तुम्ही स्वतः त्यांच्या घरी जा व त्यांना नमस्कार करून व मी आल्याचं सांगून तुम्हा सर्वांना उपासनेला बोलावलं आहे म्हणून सांगा. आता श्री महाराजांचीच आज्ञा. तेव्हा प्रल्हादराव यांनी या सर्व मंडळींना त्यांच्या त्यांच्या घरी जाऊन श्री महाराजांचा हा निरोप सांगितला. आणि काय आश्चर्य, अहो ही सर्व मंडळी मुलाबाळांसह महाराजांच्या दर्शनास व उपासनेला प्रल्हादपंतांकडे आली. उपासना अत्यंत दणदणीत व गोड झाली. उपासनेनंतर महाराजांनी प्रवचन केले. त्यात रामाचं संक्षिप्त चरित्र सांगताना महाराज म्हणाले, आपण बहुतेक सर्वच रामोपासक आहोत. राम नामस्मरण तर आपण सर्व करता आहातच, परंतु त्याचबरोबर आपण रामांच्या गुणांचाही अंगीकार करण्याचा प्रयत्न करावा. रामाचे सर्व गुण घेण्यासारखे आहेत. रामाचं बंधुप्रेम, पितृप्रेम, मातृप्रेम, मित्रप्रेम, प्रजाप्रेम हे सर्व आदर्श होतं. रामाने वनवास काळात किती लोकांना जोडलं, कुणाकुणाशी मैत्री केली हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. अहो राम अनुजांबरोबर खेळताना त्यांना आनंद मिळावा म्हणून स्वतः पराजय स्वीकारित असत. आपण त्याच रामरायाचे उपासक आहोत, त्यांचीच लेकरे आहोत. तेव्हा आपण त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्नही करू नये का? आपण जर असे हेवेदावे मनात ठेवून वागलो तर लोक आपल्याकडे बोट दाखवतील व ते दूषण सद्गुरू रामरायाला लागेल. आपण सर्व सुज्ञ आहात, तेव्हा याचा विचार करावा. महाराजांच्या प्रवचनाचा या सर्वांवरच अपेक्षित असा परिणाम झाला. केवळ एका दिवसासाठी आलेले महाराज या सर्व मंडळींच्या प्रेमाग्रहामुळे सोनोसीला 8 दिवस थांबले. रोज वेगवेगळ्या घरी महाराजांची उपासना झाली व ही सर्व मंडळी उपासनेला घरोघरी येऊ लागली. गावातील हेव्यादाव्याचं वातावरण पार बदलून गेलं आणि संपूर्ण गाव राममय झालं. असो साधक हो, राम नाम कसे घ्यावे हे परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी सांगितले. ते आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.